आणि बुलेटिनची सुरुवात करूयात नेहमीप्रमाणे एक्सप्लेनरनं। 25 मिनिटं दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त आणि 100 दहशतवाद्यांचा खात्मा। ऑपरेशन सिंदूरचं हे यश आणि लष्कराची मोहीम फत्ते। भारतीय लष्करानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरचं खूप कौतुक झालं। लष्कराच्या या कारवाईत दहशतवाद्यांचे कोणते तळ उद्ध्वस्त करण्यात आले, ते का केले आणि त्यामुळे दहशतवाद्यांचं कसं कंबरडं मोडलं हे आपण पाहिलंच। पण लष्करानं अवघ्या 25 मिनिटात इतकी मोठी लष्करी कारवाई केली कशी? इतकी अचूक टार्गेट्स कशी भेदली? दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर इतका अचूक मारा कसा केला, याची इनसाइड स्टोरी आज आपण या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेणार आहोत। भारतीय लष्करानं केलेल्या या मोहिमेचे सेनापती होते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल। अजित डोवाल बस नाम ही काफी है। ज्या क्षणी पहलगाम हल्ला झाला त्याच क्षणी पाकिस्तानला धडा शिकवला जाणार हे जवळपास ठरलं होतं आणि तो धडा कसा शिकवायचा, कोण शिकवणार ते सुद्धा ठरलं होतं आणि ते नाव होतं अजित डोवाल यांचं। पहलगाम हल्ल्यानंतर जराही वेळ न दवडता अजित डोवाल यांनी पाक व्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी अड्ड्यांची माहिती घ्यायला सुरुवात केली। डोवाल यांच्या टीमनं रात्रंदिवस काम करून पीओके म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या तळांची खडानखडा माहिती काढली। पीओके मध्ये दहशतवाद्यांचे जवळपास 21 अड्डे आहेत। त्यापैकी दहशतवाद्यांचे 9 तळ निश्चित करण्यात आले हल्ल्यासाठी। दहशतवाद्यांच्या या 9 तळांवरच्या हालचालींवर रात्रंदिवस नजर ठेवण्यात आली। दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर हल्ल्याचा प्लॅन ठरल्यावर डोवालांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत लष्करी कारवाईची दिशा ठरली। लष्करी कारवाईत वापरण्याची शस्त्रास्त्र सुद्धा निश्चित करण्याचं काम आर्मी आणि एअरफोर्सनं सुरू केलं। कारवाईचं स्वरूप निश्चित झाल्यानंतर डोवालांनी पुन्हा त्यांच्या टीमची भेट घेतली आणि लष्करी कारवाईचं अचूक प्लॅनिंग अशा रीतीनं पूर्ण झालं। पीओके मधल्या या लष्करी कारवाईसाठी कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली। त्यानंतर रात्री बरोबर 12:37 एअरफोर्सची विमानं अंबाला लष्करी तळावरून लष्करी कारवाईसाठी पाकिस्तानच्या दिशेनं झेपावली आणि बघता बघता पुढच्या 25 मिनिटात ऑपरेशन सिंदूर हे फत्ते झालं। मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरू असताना अजित डोवाल पंतप्रधानांना या ऑपरेशनची खडानखडा माहिती देत होते। अजित डोवाल म्हणजे पंतप्रधानांचा जणू हुकमाचा एकटा। मोदी 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून अजित डोवाल आता तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाले। डोवाल यांच्या आधी वाजपेयींच्या काळात ब्रजेश मिश्रा हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते, तर जयंत दीक्षित, श्याम सरन आणि SS मेनन यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची भूमिका निभावली होती। हे सगळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे परराष्ट्र सेवेतले अधिकारी होते। मात्र अजित डोवाल यांनी स्वतः इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम केलंय। विविध देशांमध्ये डोवाल यांनी स्पाय म्हणजेच गुप्तहेर म्हणून सुद्धा काम केलंय। अजित डोवाल हे 1968च्या बॅचचे IPS ऑफिसर आहेत। डोवालांची बहुतांश कारकीर्द ही IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोमध्ये गेली आहे। डोवालांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक मोहिमा यशस्वीरित्या फत्ते करून दाखवल्या। 2014 मध्ये इराकच्या हॉस्पिटलमध्ये अडकलेल्या नर्सेसच्या सुटकेसाठी डोवाल हे स्वतः गुप्तरित्या इराकमध्ये गेले होते। इराकमधल्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली आणि या नर्सेसची त्यांनी सुटका केली। 1984 साली भिंद्रनवाले विरोधातल्या ऑपरेशन ब्लू स्टार साठी गुप्त माहिती गोळा करण्याची जबाबदारी सुद्धा याच डोवाल यांच्यावर होती। ईशान्येकडच्या राज्यांमधला दहशतवाद रोखण्यात डोवाल यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती। त्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुद्धा डोवाल यांचा विशेष सन्मान केला होता। 1999 साली कंदाहार विमान अपहरण प्रकरणात प्रवाशांच्या सुटकेसाठी डोवाल यांनीच अतिरेक्यांशी बातचीत केली होती आणि 1990च्या दशकात डोवाल यांनी काश्मीरमध्ये दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांची चर्चा करण्याची अवघड जबाबदारी सुद्धा निभावली होती। त्यामुळे 1996 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेणं भारताला शक्य झालं होतं। तर डोवाल यांच्या याच यशस्वी कामगिरीमुळे जेव्हा जेव्हा देशावर संकट येतं त्यावेळी भारत सरकार त्यांच्याकडचं डोवाल नावाचं हे ब्रह्मास्त्र बाहेर काढतं। अजित डोवाल पाकिस्तानमध्ये तब्बल 6 वर्ष गुप्तहेर म्हणून राहत होते। त्यावेळी त्यांना कसे अनुभव आले या संदर्भातला एक किस्सा स्वतः अजित डोवाल यांनी सांगितलाय। आपण त्यांच्याकडून तो ऐकूया। मैं आपको एक छोटी सी घटना सुनाता हूं, ये इसलिए क्योंकि किसी ने अखबार में छापी थी कुछ साल पहले। ऐसा हुआ कि वहां पर एक लाहौर के अंदर में एक बड़ी भारी वो है
औलिया की एक मज़ार है जिस पे बहुत सारे लोग आते हैं। तो नेचुरली मैं, क्योंकि एक मुस्लिम उसमें रहता था और एक उसके साथ में रहता था, तो मैं वहां से गुजर रहा था और मैं उस औलिया के उसमें आया और मस्जिद से वापस आया और एक उसमें मिला। तो एक आदमी एक कोने पे बैठा हुआ था, बड़ी आकर्षक उसका व्यक्तित्व था, बड़ी सफेद लंबी दाढ़ी थी। उसने मुझे बुलाया। उसने कहा, तुम हिंदू हो? मैंने कहा नहीं। कहता मेरे साथ आओ। मैं उसके साथ चला गया। वो मुझे 2-4 गलियां ले जाके एक छोटे से कमरे में ले गया। उसने दरवाजा बंद कर दिया। उसने कहा, देखो तुम हिंदू हो। मैंने कहा, आप क्यों कहते हैं ये? कहने लगे, उसने कहा, देखिए आपके कान छिदे हुए हैं। अब पता नहीं, बचपन में हमारे यहाँ एक प्रथा है, मैं जहां का रहने वाला हूं, कि कानों को छेदने के एक कर्ण वेदन का एक वो होता है, एक वो है। अब शायद कम हो गई है, लड़कों की नहीं, अब लड़कियों की होती है, लेकिन मेरे टाइम पे लड़कों की भी होती थी। तो मैंने कहा हाँ ये तो है, कि मैं जब पैदा हुआ था तो था। मैंने कहा मैं बाद में कन्वर्ट हुआ। उसने कहा तुम बाद में भी कन्वर्ट नहीं हुए। खैर, उसने कहा कि इसकी प्लास्टिक सर्जरी करवा लो, इस तरह से घूमना ठीक नहीं है। मैंने कहा अच्छा। खैर, वो मैंने करवा ली या नहीं करा, इसके बाद में भी है, दिखाई देते हैं, कम दिखाई देते हैं, पर दिखाई देते हैं। लेकिन मैंने कहा ये बताइए, इतनी सूक्ष्म दृष्टि और इतना नहीं, मैंने नहीं कहा, उसने कहा। उसने कहा देखो, पता है मैंने ये ऐसा क्यों कहा? मैंने कहा क्यों? उसने कहा क्योंकि मैं भी हिंदू हूं। और उसने कहा कि देखो, मेरा सारा परिवार इन लोगों ने मार दिया था, मैं यहां पर किसी तरह से अपने दिन काट रहा हूं। मुझको बहुत खुशी होती है जब आप लोगों को देखता हूं, लेकिन मैंने भी अपना बेस बदला हुआ है। लेकिन देखो इस कमरे के अंदर, और फिर उसने एक अलमारी खोली, उसके अंदर में एक शिव जी की और एक दुर्गा की एक वो रखी थी। उसने कहा देखो मैं इनकी पूजा करता हूं, लेकिन बाहर जाकर मस्जिद के अंदर में सब लोग मेरे को यहाँ का एक रिस्पेक्टेड उलेमा समझ लीजिए, उलेमा तो नहीं लेकिन वो समझ लीजिए, मतलब रिलीजियस मैन की तरीके से वो करते हैं। ये एक छोटी सी घटना है, लेकिन बड़ी मेरे को वो लगी। कभी मेरी में इच्छा भी होती थी कि मैं उनकी कोई मदद कर सकता या हो सकता, लेकिन कभी ऐसा हुआ नहीं, लेकिन वो ऐसा था। चलिए, तर अशा अनेक चमत्कारिक कथांचा खजिनाच डोवाल यांच्याकडे असावा। अजित डोवाल यांच्याबरोबरच या ऑपरेशन सिंदूरचं श्रेय जातं ते भारतीय लष्करामधल्या जवानांना। आपल्या जवानांनी पाकिस्तानात घुसून ही कारवाई केली। या कारवाईमध्ये भारतानं आपलं लष्करी सामर्थ्य ही जगाला दाखवून दिलं। आपण पाहूयात कोण कोण होते या ऑपरेशन सिंदूरचे सिक्रेट सुपरस्टार। या लष्करी कारवाईतला पहिला सुपरस्टार म्हणजे राफेल विमानं, दुसरं म्हणजे स्काल्प मिसाईल आणि तिसरा सुपरस्टार होता तो म्हणजे हॅमर मिसाईल। फ्रान्सकडून घेतलेली राफेल विमानं कधी बाहेर काढणार असा प्रश्न अनेक जण विचारत होते, पण जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा भारतानं आपल्या ताफ्यातून राफेल्स विमानं बाहेर काढली। राफेल्सना युद्धाच्या किंवा शस्त्रांच्या भाषेत ओमनी रोल विमानं म्हणतात। ओमनी रोल म्हणजे सर्वव्यापी सर्वशक्तिशाली अशा स्वरूपाची विमानं। राफेल हे चौथ्या पिढीतलं म्हणजे 4th जनरेशनचं फायटर जेट आहे, लढाऊ विमान आहे। लढाऊ राफेल हे हवेतून जमिनीवर हल्ला करू शकतं, शत्रू राष्ट्राच्या आत खोलवर शिरून हल्ला करू शकतं आणि पाण्यातही ते हल्ला करू शकतं। राफेल एवढं शक्तिशाली आहे की त्यावरून लहान अण्वस्त्र सुद्धा सहज वाहून नेता येतात। तब्बल 9500 किलो इतकं प्रचंड वजन उचलण्याची राफेलची क्षमता आहे। अशी तब्बल 1389 किलोमीटर इतक्या वेगानं हे राफेल उडवलं जातं। तसंच राफेल एकाच वेळी 3700 किलोमीटरचा प्रवास करू शकतं, त्यामुळे त्याची वेलॉसिटी मजल मोठी आहे। भारतानं राफेल विमानं खरेदी करण्याचा पर्याय का निवडला यामागे सुद्धा एक कारण आहे। 2016 साली फ्रान्सकडून राफेल खरेदीची प्रक्रिया सुरू झाली। 36 राफेल विमानांसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार झाला।
त्यावेळी भारताला अनेक आंतरराष्ट्रीय विमान उत्पादक कंपन्यांनी चांगली ऑफर दिली होती. भारतानं त्यापैकी 6 प्रमुख विमान कंपन्यांची निवड केली. यामध्ये कोण होते तर लॉकहीड मार्टिनचं F-16, बोईंगचं FA-18S, त्याचबरोबर युरोफायटर टायफून, रशियाचं MiG-35 आणि स्वीडनचं साबचे ग्रिपेन यासह राफेल अशी ही 6 विमानं शॉर्टलिस्ट करण्यात आली. या 6 विमानांच्या चाचण्या झाल्या. गुणवत्ता आणि किंमत याचा सखोल अभ्यास करून अखेर भारतानं राफेल विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा हा निर्णय कसा योग्य होता ते आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. राफेल मल्टी रोल मल्टी बॅटल कॅपेबिलिटीवरती आहे आणि त्यांचे वेपन सिस्टम जे होते आणि जे मिसाईल्स त्यांनी लॉन्च केले त्या प्लॅटफॉर्मवरनं, एरियल प्लॅटफॉर्मवरनं, त्यांची कॅपॅसिटीज खूप जबरदस्त होती. त्याच्यामुळे आपल्या कुठल्याही एअरक्राफ्टनी एअरस्पेस व्हायोलेशन न करता ओन साईडवरून आपण स्टँड अलोन डिस्टन्सवरनं बियॉन्ड विजिबल रेंज हे आपण फायर केले आणि आपण पाहिलं की किती इफेक्टिव्ह फायर केलं आहे. आणि आपण व्हिज्युअल्स पाहिलेत, आपण व्हिडिओज पाहिलेत की किती डिस्ट्रक्शन झालंय. तर अशी ही राफेल विमानं आहेत. राफेलनं टार्गेट्सवर अचूक मारा केला आणि भारताचा राफेल खरेदी करण्याचा निर्णय कसा योग्य होता हे सिद्ध झालंय. त्यामुळे भारत आता आणखी 26 राफेल विमानं खरेदी करणार आहे. हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यासाठी भारत ही राफेलची खरेदी करतोय. ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेलच्या जोडीला होती ती स्कॅल्प मिसाईल्स. स्कॅल्प मिसाईल्स काय ते सुद्धा पाहूया. स्कॅल्प हे एक क्रूज क्षेपणास्त्र आहे, क्रूज मिसाईल आहे. युरोपियन संरक्षण कंपनी MBDAनं तयार केलेलं हे मिसाईल आहे. या क्षेपणास्त्राचं वजन 1300 किलो इतकं आहे. तर 400 किलोपर्यंत स्फोटकं वाहून नेण्याची स्कॅल्पची क्षमता आहे. स्कॅल्प मिसाईल्सना स्टॉर्म शॅडो असंही म्हटलं जातं, म्हणजे अक्षरशः वादळासारखं ही मिसाईल्स काम करतात. लांब पल्ल्याचा मारा करणारं हे क्रूज मिसाईल आहे. टार्गेट अचूक भेदणं हे स्कॅल्प मिसाईलचं वैशिष्ट्य मानलं जातं. फायटर जेटमधून या स्कॅल्प मिसाईलचा मारा करण्यात येतो. ऑपरेशन सिंदूरमध्ये निश्चित करण्यात आलेल्या सर्व टार्गेट्सवर राफेलमधून हीच स्कॅल्प मिसाईल डागण्यात आली होती. कारण राफेल आणि स्कॅल्प यांची ही जोडी एकदम डेडली म्हणजे खतरनाक मानली जाते. भारतानं जी राफेल विमानं खरेदी केली ती सगळी स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशी विमानं आहेत. ध्वनीच्या वेगापेक्षाही जास्त वेग असलेली म्हणजे सुपरसॉनिक अशी राफेल आणि जबरदस्त प्रहार शक्ती असलेली स्कॅल्प मिसाईल्स एकत्र आली की ही जोडी शत्रूचा कर्दनकाळ बनते. राफेल आणि स्कॅल्पच्या जोडीला ऑपरेशन सिंदूरमध्ये हॅमर मिसाईल सुद्धा वापरण्यात आली. हॅमर मिसाईल काय पाहूयात. हॅमर म्हणजे हायली एजिबल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज. ही क्षेपणास्त्र फ्रान्समध्ये तयार करण्यात आली आहेत. हवेतून जमिनीवर मारा करण्याची हॅमर क्षेपणास्त्राची क्षमता आहे. निश्चित केलेल्या लक्ष्यावर अचूक मारा करण्यामध्ये या मिसाईलचा हात कुणीही धरू शकत नाही. हॅमर क्षेपणास्त्राचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एखादं स्थिर नसणारं मुवेबल टार्गेट सुद्धा ही हॅमर क्षेपणास्त्र भेदू शकतात. स्कॅल्प मिसाईल्स ही ठरवलेलं टार्गेट उद्ध्वस्त करणारी होती, तर हॅमर मिसाईल्स ही एखादं मुव्हिंग म्हणजे हलणारं टार्गेट सुद्धा उद्ध्वस्त करू शकत होती. आणि या दोघांचाही योग्य वापर भारतीय हवाई दलानं केला आणि त्यांच्या साथीला होते कॅमिकेज ड्रोन्स. टार्गेटवर नजर ठेवण्यासाठी आणि निश्चित करण्यासाठी कॅमिकेज ड्रोन्सचा वापर केला जातो. या ड्रोन्समुळे होतं काय तर शत्रू प्रत्युत्तरासाठी हालचाली करत असेल तर त्याची खडानखडा माहिती मिळते. शत्रूच्या हालचालींना कॅमिकेज ड्रोन्स स्वतः प्रत्युत्तर देऊ शकतात किंवा रिमोट कंट्रोलच्या मदतीनं या ड्रोन्सच्या माध्यमातून प्रतिकार सुद्धा केला जाऊ शकतो. फक्त नजर ठेवण्यासाठीच नव्हे तर ॲक्च्युअल प्रतिकारासाठी सुद्धा ही ड्रोन्स वापरली जाऊ शकतात. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या एकाही शस्त्राचं किंवा एकाही विमानाचं, एकाही माणसाचं नुकसान झालं नाही. शत्रूला भनकही लागू न देता त्याच्या घरात घुसून मारायचं हे काम दिसतं इतकं सोपं निश्चितच नाही आहे. तर यामागे लष्कराच्या जवानांची, अधिकाऱ्यांची अनेक वर्षांची मेहनत आणि सामरिक नीती असते. युद्धाच्या बाबतीत कायम एक वाक्य म्हटलं जातं ते म्हणजे द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. म्हणजे जेव्हा शांतता असते तेव्हा जो जास्त घाम गाळतो तो युद्धात कमी जखमी होतो. याचा अर्थ जेव्हा शांतता असते तेव्हाही भारत कायम युद्धासाठी तयार असतो. युद्धाची तयारी सर्व स्तरांवर सुरू असते आणि म्हणूनच शत्रूच्या हद्दीत घुसून शत्रूला मारून भारताचे जवान हे सुखरूप परत येऊ शकतात. तर ऑपरेशन सिंदूर मागची ही कथा होती. ऑपरेशन सिंदूरचं यश अवघ्या जगानं पाहिलं.